न्याय मागत आहोत शिक्षण मंत्र्यांकडे, कामगार मंत्र्यांकडे, महसूल मंत्र्यांकडे, जलसंपदा मंत्र्यांकडे. आम्हाला न्याय हवा आहे, आम्हाला न्याय हवा आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि किसान सभेचा लाँग मार्चचा दुसरा टप्पा पूर्ण झाला असून राजूर ते अहिल्यानगर लाँग मार्च आज संगमनेर येथे पोहोचला. एकूण 148 पैकी 50 किलोमीटरचा प्रवास पूर्ण झाला असून या लाँग मार्चमध्ये शेतकरी, अंगणवाडी कर्मचारी, अंगणवाडी सेविका आणि श्रमिक मोठ्या संख्येनं मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत. अनेक प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी हा मोर्चा निघाला असून आज संगमनेर प्रांताधिकारी कार्यालयावर मुक्काम आहे. आत्ताच राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कार्यालयातून फोन आला आणि त्यांनी एक पत्र पाठवलं. त्याचप्रमाणे आत्ता इथले दोनही DYSP जे आहे विभागांचे ते पोलीस अधिकारी आले आणि त्यांनी सुद्धा पत्र दिलेलं आहे. उद्या 4 वाजता आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांच्या उपस्थितीमध्ये वेगवेगळ्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये 4 वाजता बैठक ही मुंबईमध्ये लावण्यात आलेली आहे. या बैठकीला राधाकृष्ण विखे पाटील हजर राहतील. त्याचबरोबर शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे, त्याचबरोबर सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर साहेब उपस्थित राहतील. कामगार मंत्री आकाश फुंडकर साहेब उपस्थित राहतील. त्याचबरोबर काही प्रधान सचिव आहेत कामगार विभागाचे, शालेय शिक्षण विभागाचे आणि सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव उपस्थित राहणार आहेत. नाशिकचे आदिवासी आयुक्त उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर कामगार आयुक्त उपस्थित राहणार आहेत. अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि सर्व संबंधित अधिकारी उद्या उपस्थित राहणार आहेत. याबरोबरच महिला आणि बालकल्याणच्या सचिवांना सुद्धा उपस्थित राहण्यासाठी आम्ही सांगितलेलं आहे. तेही उपस्थित राहतील असं आश्वासन देण्यात आलेलं आहे. 13 जणांचं शिष्टमंडळ आम्ही या ठिकाणी ठरवलेलं आहे एकमताने. त्याच्यामध्ये किसान सभेच्या वतीनं कॉम्रेड नामदेव भांगरे आणि ताराचंद विघे, बांधकाम कामगार संघटनेच्या वतीनं नंदू डहाळे आणि अजित साळवे, शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेच्या वतीनं अशोक थोरात आणि हेमलता शेळके, अर्धवेळ परिचार संघटनेच्या वतीनं कल्पना घनवटे आणि सविता काळे, आशा कर्मचारी संघटनेच्या वतीनं संगीता साळवे आणि वैशाली सुरसे आणि अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने सचिन ताजने आणि रंजना पराड हजर राहतील आणि तालुका सचिव एकनाथ मेंगाळ सुद्धा हजर राहतील. आमचे जिल्हा सचिव सदाशिव साबळे, ज्यांचं ह्या आंदोलनामध्ये प्रमुख नेतृत्व आहे, ते मॉब सांभाळण्यासाठी ते थांबतील. बाकी आमचे काही सहकारी मॉब सांभाळण्यासाठी राहतील. उद्या 7 वाजता आम्ही परत या ठिकाणावरून कूच करणार आहे. अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या राष्ट्रीय नेत्या कॉम्रेड मरियम ढवळे अर्धा एक तासामध्ये अकोल्यामध्ये पोहोचतायत. उद्या त्या आमच्या बरोबर इकडे चालतील, नेतृत्व करतील. आमचे बाकी सगळे सहकारी चालतील, संगमनेरच्या दिशेनं कूच करतील आणि त्यांच्याबरोबर आम्हीही अगोदरचा 1 तास 2 तास चालू आणि मगच आम्ही गाडीमध्ये बसून मंत्रालयाच्या दिशेनं रवाना होऊ. म्हणजे एकीकडे तुमचा लॉंग मार्च सुरू राहील आणि एकीकडे चर्चा सुरू राहील आणि एकीकडे मोर्चा सुरू राहील. उद्याच्या चर्चेमध्ये समाधानकारक उत्तर मिळालं नाही तर महाराष्ट्रभरातील उर्वरित सगळे लोक आम्ही संगमनेरला एकत्र करतो आहोत. आता तुम्ही पाहिलं आम्ही सूचना केलेल्या आहेत. घरी राहिलेले हे सगळे कामगार, शेतकरी हे सुद्धा आज फोन करून उद्या बोलवले जातील. आजच्या पेक्षा दुप्पट संख्या उद्या राहील याची पूर्ण योजना आम्ही केलेली आहे. श्री साईंच्या नगरीत आपल्या स्वप्नातील घर साकार करण्याची सुवर्ण संधी. नामदार राधाकृष्ण विखे पाटील व डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साईच्या ग्रुपचे साई सीताई पार्क, भव्य प्लॉट विक्री, प्रस्तावित थीम पार्क अगदी जवळ, प्रशस्त 30 फूट अंतर्गत रस्ता, दोन्ही बाजूंनी सुशोभित झाडे, ड्रेनेज व स्ट्रीट लाईटची उत्तम सोय, MSCB पोल कनेक्शन उपलब्ध, राहण्यासाठी अतिशय अनुकूल वृंदावन, बंधाऱ्याचा निसर्गरम्य परिसर, बस स्टॉप, शाळा, बँक फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर आणि साईबाबा मंदिरापासून फक्त 10 मिनिटावर. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. आजच बुकिंग करा. संपर्क करा श्री जगन्नाथ गोंदकर पाटील 9507 75 75 55, श्री संदीप गोंदकर पाटील 99 22 66 56 37, तसेच श्री शुभम वेणुनाथ गोंदकर पाटील 97 67 06 66 85. पत्ता वृंदावन बंधाऱ्यालगत श्रीरामनगर, कणकुरी रोड, शिर्डी. नमस्कार. श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क. येथे आहे श्री साई कृपेचे
आणि आनंदाची आत्मानुभूती. 5 एकरमध्ये 100% लीगल, सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार. अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर DP रोड लगत विकसित प्लॉट्स. आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट, सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर. सुरक्षित गुंतवणूक, तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स. सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर. साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण. आजच बुकिंग करा. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती.